महाराष्ट्र न्यूज वन, नवा दिवस नवी बातमी. नमस्कार, मी अप्पासाहेब माळी. आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल. पाहूया आत्ताची महत्त्वाची घडामोड. कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळी अनोखा विवाह सोहळा रंगला. समाजातील मातब्बर मंडळी हा घरचा कार्यक्रम म्हणून समारंभात सामील झाले. विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकानं एक जबाबदारी उचलली. कुणी मांडव उभारला, कुणी मंडप सजावट केली, कुणी संसार सेट भेट स्वरूपात दिला, कुणी वॉशिंग मशीन दिलं, तर कुणी सागवानी भेट दिला, तर कुणी स्वतःची मुलगी मानून पालकत्व स्वीकारत कन्यादान केलं. खरं तर हा विवाह म्हणजे नात्यापलीकडील नातेबंध जपणारा, माणुसकीचा नवा पूल जोडणारा आणि स्नेहबंध घट्ट करणारा समारंभ ठरला. निराधार लेकीच्या नव्या जीवन प्रवासाला शुभेच्छा देताना कोल्हापूरकरांनी दातृत्वाची प्रचिती घडविली. अनाथ निराधार मुलामुलींचे संगोपन करणारी संस्था म्हणजे बालकल्याण. निराधार मुलींच्या संगोपनासह शिक्षण आणि पुनर्वसनाकडे आवर्जून लक्ष दिले जाते. बालकल्याण संकुलासाठी तर हा विवाह सोहळा खासच होता, कारण ही विशेष संकुलमध्ये आत्तापर्यंत 74 अनाथ निराधार मुलींचे विवाह पार पडले आहेत. या मुलींना हक्काचं घर मिळालं, मायेची माणसे लाभली. बालकल्याणमध्ये मंगळवारी झालेला हा 75वा विवाह सोहळा. या अमृत महोत्सवी लग्न समारंभ गेले काही दिवस संकुलमध्ये लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मुहूर्तमेढ, हळदीचा विधी झाले. बालकल्याण संकुलातील मुलगी पूजा हिची भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील विश्वजित विजय पुजारी सोबत लग्नगाठ बांधली. विश्वजित हा राज्य परिवहन महामंडळ राधानगरी डेपो येथे सहाय्यक मेकॅनिक आहे, तर पूजा ही BA कला शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहे. 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5च्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला. अक्षदा पडताच मांडवात पोलीस बँड, ताशा आणि हलगीच्या तालावर मुलांनी फेर धरला. साऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संकुलाच्या दारात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. मांडवात हलगीच्या तालावर मुले नाचत होती. संस्थेचे उपाध्यक्ष VB पाटील, कार्यवाह पद्मजा तिवले, मानद कार्यवाह SN पाटील हे स्वागतासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. लोकमतचे उपवृत्तसंपादक विश्वास पाटील व महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी मुलीचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. A1 डेकोरेशनचे निलेश चव्हाण यांनी मांडव आणि विद्युत रोषणाई केली होती. भास्कर भोसले यांनी स्टेज डेकोरेशन केले होते. पूनम प्रदीप कुंभार यांनी मंगळसूत्र केले. द्वारकादास श्याम कुमार यांच्याकडून वधू-वरांसाठी लग्नबस्ता, योगिता व प्रवीण कोडोलीकर यांच्याकडून वॉशिंग मशीन, तर नामीदेवी अनिल कश्यप यांच्याकडून सागवानी भेट, आरामी गादी कारखान्याकडून गादी सेट, सचिन ग्लास ट्रेडर्सकडून भांडी सेट, भारती मृदनालयाकडून विवाह पत्रिका, राजगोंडा शेट्टे यांच्याकडून मंडप सजावट साहित्य. प्रत्येकाने कर्तव्य भावनेने मदत केली. या विवाह सोहळ्यात वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वांगरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे, व्यक्कांपा भोसले, प्रदीप कापडिया, ॲडव्होकेट अश्विनी खाडे, ॲडव्होकेट शिल्पा सुतार, CD तेली सागर दाते यांच्या समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित वधूवरांना आशीर्वाद दिले. आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.